हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कायदा सुव्यवस्था. लाओत्से सांगतो की सरकारची उत्कृष्टता कायदा सुव्यवस्था राखण्यात आहे. सरकार शासन नेमते. शासन याचा अर्थ कायदे नियम करून त्याच्या पालनाने राज्याचा देशाचा कारभार करणारी यंत्रणा. सरकार गृह, कायदा, अर्थ, संरक्षण, दळणवळण, परराष्ट्र, उत्पादन, शेती, न्याय, क्रीडा, माहिती तंत्रज्ञान, वन, करमणूक इत्यादी अशी विविध खाती चालवते. त्यासाठी प्रशासन नेमते. सरकार शासनाच्या माध्यमातून राज्य देश चालवते. त्यामुळे राज्याचा देशाचा कारभार सुरळीत सुरू राहतो. कायदे नियम हे राज्यासह देशासह प्रजेचे हित राखण्यासाठी केलेले असतात. कोणी कायदा मोडला तर त्याला शिक्षा केली जाते. प्रत्येकाला जगायचा हक्क आहे. त्याला कोणाकडूनही बाधा होऊ नये याची काळजी सरकार घेते. ते बाह्य शत्रूकडून देशाचे रक्षण करते. अंतर्गत कारभारही सुव्यवस्थित ठेवते. खरे खोटे नक्की माहीत नाही, परंतु असे सांगितले जाते की ब्रिटिशांच्या वेळी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काठीला सोने बांधावे आणि खुशाल प्रवास करावा. प्रजा पारतंत्र्यात होती, परंतु एक सत्य होते की ती सुरक्षित होती. चोर, दरोडेखोर, मवाली यांना महाजबर वचक होता. आता दुर्दैवाने घरात बसून राहिले तरीही सुरक्षितता वाटत नाही. घरातून रस्त्यावर गेले की जिवंत परत घरी यायची खात्री देता येत नाही. असे म्हणतात की श्रीयुत मुंगी बाहेर जाऊ लागले की सौ मुंगी त्यांना शेवटचे ओवाळून घेतात. कारण श्रीयुत मुंगी पुन्हा घरी येतील की नाही याचा काही भरोसा नाही. ज्यांनी रक्षण करावे अशी अपेक्षा असते तेच भक्षण करत आहेत. रक्षण करणारे लाचखोरीमुळे भक्षण करणाऱ्यांचे मिंधे झालेले आहेत. चोरी, मारपीट वगैरेची तक्रार करायला गेलेल्यालाच दम दिला जातो. गुन्हेगार राजरोस उजळ माथ्याने हिंडत असतात आणि प्रजा मान खाली घालून आला दिवस ढकलत असते. जे खंगलेल्या रिकाम्या पोटी भुरट्या चोऱ्या करतात ते तुरुंगात पाठवले जातात. जे जनतेचे करोडो रुपये हडप करतात ते जनतेचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेवर, राज्यसभेवर जातात. तेथून बेदिक्कत प्रजेला नीतिमत्तेचे धडे देतात. भोळी खुळी प्रजा अजागळासारखी हसत असते. केव्हा एकदा शिवाजी राजे पुन्हा जन्माला येणार म्हणून वाट पाहत असते. त्या प्रजेला समजत नाही की त्यांच्यापैकी प्रत्येक जण शिवाजी होऊ शकतो, नव्हे तो आहेच. फक्त ते जाणून त्याप्रमाणे एकवटून एल्गार करण्याची गरज आहे. लाओत्सेला कायदा सुव्यवस्था असण्याची अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था न राखता कायदा सुव्यवस्था असावी. मोठी अजब जाण आहे लाओत्सेला. त्यासाठी जाणती प्रजा निर्माण करण्याचे काम करावे लागेल. स्वतःला साधू संत म्हणवणाऱ्यांनी राजकारण करण्यापेक्षा अशी जाणती प्रजा निर्माण करावी. त्यायोगे कायदा सुव्यवस्था राखणारे सरकार आपोआपच होईल. कर्माची उत्कृष्टता. लाओत्से सांगतो की कार्यपद्धतीची उत्कृष्टता त्याच्या कौशल्यात आहे. नुसते झोपडे बांधून धावाधाव केल्याने काम उत्तम होत नाही. ते ओझ्याच्या पाट्या टाकण्यासारखे होते. पळापळ करून दमायला होते. याचा अर्थ अशाने भरपूर काम केले असा होत नाही. तसेच कामाचा डोंगर उभा केला म्हणून काम उत्तम असतेच असेही नाही. त्या केलेल्या कामाची प्रत उत्तम असावी लागते, तरच असे काम बाजारात खपते. स्वतः कुशलतेने काम करावे लागते. स्वतःमध्ये कामाला लागणारी कुशलता असावी लागते. ज्याला जो व्यवसाय करायचा असतो त्याला त्या व्यवसायाची खडानखडा माहिती असावी लागते. तसे नसेल तर दुसऱ्याकडून काम करून घेण्याची कला अंगी असावी लागते. आपल्याला येत नसलेले काम ज्याला ते येते त्याच्याकडून गोडी गुलाबीने करवून घेता आले पाहिजे. जे काम करायचे ते सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाचे असावे लागते. त्यायोगी जनतेचे भले व्हावे लागते. राष्ट्राचे भले व्हावे लागते. मानवाचे भले व्हावे लागते. नाहीतर गांजाची शेती करायची आणि काम केले म्हणून शेखी मिरवायची.
दारूची भट्टी लावायची आणि उत्पादन केले म्हणून समाधान मानायचे. विध्वंसक हत्यारे तयार करायची आणि कारखाना चालवला म्हणून पाठ थोपटून घ्यायची. अशा कामाला उत्कृष्ट काम म्हणत नाहीत. अशा कामाला आणि ते करणाऱ्याला परमात्म्याच्या दरबारात शिक्षा केली जाते. त्याला नरकाचे बक्षीस दिले जाते. काम जोडण्याचे असावे, तोडण्याचे नसावे. कोणाच्या कानात दुसऱ्याबद्दल विष ओतू नये. द्वेष पसरवण्याचे काम करू नये. लाव्या लावण्याचे काम करू नये. कळीचा नारद म्हणून प्रसिद्धी मिळवू नये. त्याऐवजी समाजात एकोपा कसा नांदेल ते पाहावे, त्यासाठी झटावे. अगोदरच चिखल असेल तर त्यात धोंडा मारून सर्वत्र चिखल उडवू नये. त्याऐवजी तो चिखल साफ करायला घ्यावा, स्वच्छ करावा. त्या चिखलातून कमळ फुलवण्याच्या कामाला लागावे. चिखलाचे गोळे एकमेकांवर फेकून घाण करण्यापेक्षा त्या चिखलाचा खत म्हणून उपयोग करून बाग फुलवावी. जेव्हा कामामधून कर्त्याचा भाव नष्ट होतो, जेव्हा कर्म कर्त्याच्या जाणीवेने होत नाही, जेव्हा कर्त्याच्या अनुपस्थितीत काम होते, तेव्हा ते काम उत्कृष्ट असते. कारण तेथे मी ही भावना नसते. रिमोट कंट्रोलने काम व्हावे. रिमोट कोण दाबत आहे ते कळू नये, सांगू नये. कामाचा गवगवा करू नये. काम करावे. कर्त्याची भावना अहंकार निर्माण करते. त्यामुळे मत्सर द्वेष निर्माण होतो. कामापेक्षा प्रसिद्धीत लक्ष जाते. येथे अहंभाव वाचतो. असे काम निकृष्ट असते. ते परमात्म्याच्या द्वारी रुजू होत नाही. त्यापेक्षा उजव्या हाताने केलेले काम डाव्या हाताला समजू नये आणि डाव्या हाताने केलेले काम उजव्या हाताला कळू नये. तेथे परमात्मा म्हणतो शाब्बास. हरि ओम.